हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल ट्रेंडिंग वर. तर आज मी तुम्हाला घेऊन आलो आहोत शासकीय मैदानावर, जिथे होणार आहे चित्तथरारक खेळ म्हणजे दहीहंडीचा खेळ. तर हा खेळ आयोजित केलेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी. तर चला जाणून घेऊया मनसे नेते राजूभाऊ उंबरकर यांचं या दहीहंडी बाबत काय म्हणणं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वणी शहरात दहीहंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात हा दहीहंडीचा सोहळा वणी शहरात होणार आहे. भाऊ, दहीहंडी सोहळ्यात वणीकरांना नवीन काय बघायला मिळणार, काय म्हणाल? एकतर दहीहंडी हा उत्सव मोठ्या जोशाने झाला पाहिजे. प्रत्येक हिंदू सण हा या महाराष्ट्रामध्ये मोठ्या जोशात झाला पाहिजे, हे उद्दिष्ट सन्मान्य राजसाहेबांचं आहे. त्याचप्रमाणे फार पूर्वी आपल्या वणी शहरामध्ये दहीहंडी व्हायची, परंतु काही कारणास्तव ती दहीहंडी बंद पडली आणि त्यावेळेसपासून खंड होता. परंतु दहीहंडीसारखा चित्तथरारक खेळ आपल्या वणीकरांना सुद्धा, या वणी मतदारसंघात सुद्धा अनुभवायला पाहिजे. प्रत्येक युवक हा बाहेरगावी जाऊन दहीहंडी पाहायचा, परंतु योगायोगाने मागच्या वर्षीपासून आम्ही ही संकल्पना साकारली आणि मोठा प्रतिसाद आपण पाहिला असेल की मोठा प्रतिसाद आपल्याला या मतदारसंघामध्ये दहीहंडी पाहायला मिळाला. आणि पाहता पाहता तोच दहीहंडीचा उत्सव या विदर्भात क्रमांक 1चा म्हणून आपल्या वणी शहरात लोकांच्या नजरा लागल्या. मागच्या वर्षी दहीहंडीचे आपण गोपाल आणताना फार त्रास झाला, कारण पहिलं वर्ष होतं. परंतु मागच्या वर्षीचं जे दहीहंडीचं जे रिपोर्टिंग सर्व महाराष्ट्रात गेलं, त्या महाराष्ट्रामध्ये रिपोर्टिंग केल्यानंतर ह्या वर्षी दहीहंडीच्या गोपालाची लाईन अक्षरशः आपल्या वणी विधानसभाकडे लागली आणि तो यशस्वी झालेला कार्यक्रम. त्याच्यामध्ये ज्या उणीव राहिल्या होत्या, मागच्या वर्षी पहिलं वर्ष होतं, त्याच्यामध्ये काय उणीव राहिल्या होत्या, आता कसं करायचं, काय करायचं, या पद्धतीने जे काही आम्ही पाहणी केली आणि त्या उणीव सगळ्या भरून काढल्या. यावेळेस जो दहीहंडीचा कार्यक्रम होणार आहे, याच्यामध्ये मोठमोठ्याले गोपाल, मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, अमरावती असेल, या ज्या मोठमोठ्या ज्या टीम्स आहेत, ज्या 10-10 थर उभे करू शकतात, अशा सर्व टीम आपण दादरला पाहिलं असेल, आपण माहीमला पाहिलं असेल, जे मुंबईमध्ये मोठमोठ्याले थर लागतात, त्याच्यापैकी गोपाल आपल्या इथं येतात. हे वैभव आपल्या वणी शहराचं आहे. आणि वणी शहरात एक पाहायला तुम्हाला मिळेल की ज्या प्रकारे मागच्या वेळेस प्राजक्ता माळी, जी आमच्या पक्षाची चित्रपट सेनेची कार्यकारिणीमध्ये आहे, प्राजक्ता माळी सुद्धा मंचावरून बोलली किंवा असा दहीहंडीचा उत्सव आम्ही आजपर्यंत पाहिला ना, ज्या शिस्तीमध्ये इथं होतो. खरोखर वणीकर नागरिक, वणीकर युवक, वणीकर महिला या अतिशय शिस्तीमध्ये हा कार्यक्रम इथं झाला. खरं म्हणलं तर मी त्यांचे आभार मानेन आणि त्यांनी ती शिस्त पाळल्यामुळेच यावर्षी आम्ही ती पुन्हा हिंमत केली आणि पुन्हा एकदा दहीहंडीचा कार्यक्रम हा मोठ्या जोरात, मोठ्या शोरात इथं करतोय. यावेळेस माधुरी पवार, जी आपली मराठमोळी मुलगी आहे, अतिशय साधारण घरातून आलेली मुलगी, आणि ती अनेकशा पिक्चरमध्ये आहे, अनेकशा टीव्ही सिरियलमध्ये आहे, वेब सिरीजमध्ये आहे. ती अतिशय चांगली नृत्यांगना आहे, अतिशय चांगलं नृत्य तिचं आहे आणि ती सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीच कार्यकर्ता आहे. तिला एका शब्दात बोललो की ताई तुला यायचं, तर तिने पण होकार दिला आणि ती सुद्धा उद्या इथे येणार आहे, आपल्या प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.